बोलत होती देवाला। त्यावेळी संध्याकाळी 8-8:30 वाजता सुदाम देवाने रिकामी झोळी घेऊन घरात पाऊल ठेवले आणि बघितलं तर का लेकरं छोटी गेलेली होते। आपल्या पत्नीला विचारलं का गं लेकरं झोपी गेले का? महाराज लेकरं झोपी गेले। अहो सकाळपासून पोटात अन्नाचा कण नाही। आई भूक लागली, जेवण 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 म्हणत लेकराने दिवसभर तुमची वाट पाहिली तर संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन आहे। परमेश्वरा माझ्यावरती कृपा कर आणि आम्ही सहन करू शकतो, कारण का आम्हाला ताण भूक सहन करण्याची आमच्याकडे क्षमता ताकद आहे। तर तो लेकरेला कसं सहन होणार? महाराज आक्रोश करू लागले, तळमळू लागले आणि त्याच्या प्रतिक्रिया स्वामी सांगू का तुम्ही म्हणता तुम्ही ज्यांची भक्ती करता